तर गुड मॉर्निंग गाईज. आत्ता सकाळचे वाजलेत 5:30 आणि आम्ही निघालो आहे राईडला. म्हणजे खूप दिवसांनी आम्ही पोरं असं राईडला चाललो आहे. टोटल आम्ही 4 जण आहे, मी, अनिकेत, किशोर आणि गणेश. तर उठलो आहे, आवरलो आहे. सकाळी दाखवण्यासारखं काय नव्हतं. ब्लॅक कॉफी पिल्या आणि असं काही तर हेल्मेट घेतलं. या बॅगमध्ये कपडे घेतले 2 दिवसाचे. माहीत नाही किती दिवस चाललो आहे. आणि मी हळू बोलते कारण घरात सगळे झोपलेले आहेत. ठीक आहे, जसं मी पुढे जाईन तसं तुम्हाला अपडेट्स देत राहीन. गोप्रो त्याला आम्ही पण दिसतो मागे. एक आहे पल्सर, दुसरी आहे डॉमिनर आणि आहे आम्ही 4 जण. आम्ही बाहेर पडलो. खरं आमचं अजून फिक्सच नाही की आम्ही कुठं जाणार आहे. कोण गोवा म्हणते, कोण दांडेली म्हणते, ह्यो म्हणते घरला झाला, कोण मुर्डेश्वर म्हणते. ह्यो तर घरी जाऊया म्हणतो. घरला झाला. ठरवून सांगतो कुठं जायचं आपण आता. सूर्य बोले चहा प्यायला का महाराज लोक एवढं रात्री टाकून नाही का. काय म्हणायचं तुला असं काय कडकडाल शेवढं. ते पप्पा आमचं फ्रीज उघडून ठेवलेली त्यामुळे थंडी भरपूर पडल्या. अब्बा जो थे हमारे वो फ्रिज खोल के चले गए थे तो ठंडी बढ़ गई. किशोर कसं वाटाले. आपण 2 वर्षानं चालले ट्रिपला परत दांडेली. आता उगाच व्हिडिओ काढायला म्हणून काय बोलत नाही. काय बच गया साला. तुला लय मस्ती आले. मेला गेलास रे तो आता. तू बडा आदमी बन गया. नहीं दाम भाई तू तो बड़ा आदमी बन गया. एमबीओ का गया, गोप्रो लिया, डोमिनर लिया. भाई तू तो बड़ा आदमी बन गया. कितना बड़ा आदमी बन गया है तू. अब्बा का माल है, अब्बा का माल मेरा नहीं है. अरे तू भी तो अब्बा का ही है ना. तो अलग बात है रे. तो अब्बा का ही. आप प्लीज इसे कट कर देना. नाश्त्याला थांबले. मी सँडविच घेतले, हा पोहे घ्यायलाय. चालू आहे. थंडी आहे तशी बऱ्यापैकी. आणि हा किशोर वाट बघत नाही, काय नाही, डायरेक्ट आल्याला चालू करायचं. आणखी बडी सँडविच आहे होय, 4 घे. मला एकच पाहिजे रे भाऊ. घेतो एकच. हमारी फिकर नाही तुम्हें. आम्ही बघ कसं 3 पोहे घेतल्यात. अंकल जी जूस पिला दो. मोसंबी का जूस पिला दो. मौसम्बी का. ये पागल आहे. गण्यावंच काप का है रही हो. हे भगवान क्या जास्त कापाला आहे. काय वाजले चालत. मुझे अपने घर जाना है. ते पुढे धरून हो. आणि काय धरून बस की असं पुढे. अजून मॅनेजरला अजून मेल टाकायचा आहे. सुट्टी पाहिजे सोमवार येऊन. आधीच दंगा करायला लागले. चला बसा. कॅज्युअलनी सिक लिव्ह. सरांना होती का लाडा द्याला फॅमिली ब्लॉग. अश्लील मत हो भाई. और यहाँ पे करना तयार होते हुए गेले. अंगापेक्षा भोंगा मोठा वाटत ना. तो हेमलेट सगळंच मोठा आहे बाबा. हेमलेट घालतो. हेमलेट सेफ्टी इज इम्पॉर्टंट ब्रो. चलो आम्ही पण हेल्मेट घालतो आणि निघतो. जेव्हा थांबेल तेव्हा परत अपडेट देईन. किशाच्या गाडीत पेट्रोल घालायला थांबले. मी टाकी फुल करून झाली. नो टेन्शन. काय घालणार आहे. काय आता थोडी थोडा दिसायला वडा आहे, पुलाव आहे. गाण्या काय घालणार आहेस. बघूया की आता त्याला. तर अनिकेतने घेतलाय पुलाव, किशोरनं पण घेतलाय पुलाव, गण्याने घेतलाय इडली आणि मीनं पण घेतलाय इडली. गरम आहे. ओके परत खतरनाक केलाय त्यानं कॅरी. तर तुम्हाला मेन आता आमची ट्रिप कशी ठरली ते आता गणेश एक्सप्लेन कर.
ट्रिप कशी ठरली आपली जायची? काय की असं जाता जाता आम्ही ठरवलं की जायचं आहे. हां मग अचानक ठरलं. आमच्या घरात ती काही सोडली नाही तरी मी हळूच पळून आलो. तुमसे ना हो पाएगा. बेसिकली सांगतो, मी होतो कॉलेजमध्ये आणि मला अनिकेत फोन केला की आपण असं कुठंतरी जाऊन या. तर प्लॅन असा फिक्स नव्हता जायचा, कारण कोणच तयार नव्हतं. मी आणि अनिकेत, मी पण तयार नव्हतो, अनिकेत तयार होता. त्यानं सगळ्यांना फोर्स केला, तयार केला आणि जायला निघालं. आता आम्ही चाललोय खरोखर आहे, कारण आम्ही कुठं चालले आम्हालाच माहीत नाही आहे. गोकर्णला जायचं, मुर्डेश्वरला जायचं की दांडेली करून परत यायचं अजून काही फिक्स नाही आहे. तिथं जाऊन ठरवायचं आता कुठे जायचं काय नाही. आता नाश्त्यासाठी थांबले, सगळी नाश्ता करत आहेत. नाश्ता करून झाल्यावर परत निघायच्या. आणि ह्या आपल्या 2 गाड्या बाई परफॉर्मन्स एक नंबर द्याल्यात. डॉमिना थोडी ॲव्हरेज कमी देते मला, पण ठीक आहे, चालायची. गाडी घेतलं तर तेवढं चालायचं. नाश्ता करतो. चलो मिळते जेव्हा थांबेल तेव्हा. किशोर सांग, तू कसं तयार झालास ट्रिपला? ट्रिपला कसं तयार झालास? तयार झालो म्हणजे आता काय आली लहर केला तर अनिकेत कुठं जायचं ठरलं आपलं आता? पण आता जाणार आहे याना केव्स. किती किलोमीटर आहे? दोन आहे 172. दांडेली कॅन्सल. दांडेली कॅन्सर डायरेक्ट याना केव्स. दांडेली कॅन्सल, डायरेक्ट याना केव्स. टोटल 172. 3 तास आले 3-3.5 तास. 3.5 तास म्हणजे 1-2 पर्यंत पोहोचलो आपण. सेक्शन आहे पुढे. हां, गाडी चालू मजा येणार आहे. हां. जेवायला 1 तास ब्रेक घेईन. 4 पर्यंत पोहोचला आपण. 4-3 पर्यंत मोस्टली. मोस्ट प्रोबेबल चालत पाहिजे कारण 5 ला बंद होते. हो शिट, बॅगा पडली. चलो केव्हला जायचं ठरलेलं आहे. आता पुढे काय दाखवण्यासारखं काय नाही आहे. मध्ये मध्ये निसर्ग असतं तर दाखवतो. तुझा मोबाईल दे. मोबाईलमध्ये चला रे, इधर रेंज भी नाही. चालूच आहे. अपडेट 100 किलोमीटर राहिले ना रे? हो 99 100 किलोमीटर फ्रॉम केव्स. काय माना केव्स, याना केलं रे. याना केव्स, सॉरी. तेच थांबले. याचा फ्रस्ट्रेशन झालं आहे मागं बसून. सगळ्यांचं जरा ढुंगण दुखायले, त्यामुळे जरा थांबले गाडीवर. जरा फोटोशूट त्यांनी केले. थोड्या वेळाने आता परत निघायचं. 5 मिनिटात निघायचं काय? तर काय लगेच हो निघायचं की आता. काय? चला. रस्ता छान आहे. आपण पळवत चालले. यो काय गाडी पळवना कर. निसर्गाचा आनंद घेत जावं ना तुम्ही. निसर्गाचा आनंद, रस्त्याचा आनंद घे रे. नितीन गडकरींनी एवढा रस्ता चांगला बांधला तर गाडी पळव रे. चल. हे चालू कसं होतंय? हे चालू झालं की पळून गेला चोर पळून गेला पकडा चोर पकडा. क्या सीएम इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया. झालं बघितलंच ना? चला चला, टाइम झाले. चला हे बघितलं बस की आणि काय बघायला? हे बघायला आम्ही आलेलं आहे. किती? अर्धा किलोमीटर चालू. अजून अर्धा किलोमीटर चालायचं. अजून अर्धा किलोमीटर चालायचं. तर गणेश, कसं वाटते तुम्हाला हे बघून? हे बघून मला असं अप्रतिम वाटलं. चांगलं बोल, युट्यूबला टाकणार आहे. अप्रतिम वाटलं. इथला नजारा बघा, इथले व्ह्यूज बघा. मला बघून असलं समाधान झाले डोळ्याला. काय झालं असणार कशाने झाली म्हणजे त्याचं काही इतिहास आपल्याला चौघांच्या खोटं मारा सांगा कोणाला. असं काहीतरी मठ टाईप आहे इथं खालीच. गर्दी सगळी चप्पल बाहेरच काढून गेल्यात. गर्दी तर दिसाल्या. शंकराचा कुठे गाडी चप्पल? भैरेश्वराय मंदिर आहे.
चला हे चला 50 रुपये त्याला उडी देत झाला हे ग जिम करायची गरज आहे 15 पायऱ्या चढल्यावर दम भराला म्हणजे ओरडू नका काय अजून इथून गोकर्ण 50 किलोमीटर आहे हा विचार म्हणजे एका दगडावर काय लिहायचं नाही दगड गेले दगडावर ते नाही डोंट मेक नॉईज म्हणजे ओरडू नका ओरडू नका असली कामं करू नका सागर मोठी डोंट डू दिस ओव्हर हिअर फोटो काय घेतो वाशी नाही कसलं तर आंघोळ केली नाहीत त्या केव्सच्या आतून कसं दिसतंय ते बघितलं काय तो वास वेगळा आला त्या काय चमधा गड काय म्हणतात त्याला पाकोळ्या भरपूर आहे तिथं आत चमदागड काय वटवाघूळ आमचा वटवाघूळ बघ दिसना पण झालाय काय रे आठवण काढायला म्हणली पता नहीं ऐसी सिचुएशन में मैं कैसे आ गया था सिच्युएशन में काय ए बाबा आम्ही मराठी मीडियम आहे बघ 220 रुपये फी देऊन शिकलोय ती बी दिला नाही रे ते ती दिल्या त्याशिवाय घेतच नाही आणि वर्गात अभ्यास नवरला काय खपवला माहिती का मला आणि बीकॉम 10,000 रुपये भरून काढलोय बीकॉमची फी वाटतं हा डिग्री काय झालं रे येताना पंचमन उडता फिरू म्हणून आलतास आता मी पंचे मग मगाचपासून तुला काय झालं काय आता कसं आहे ना मी डाईटवर आहे त्यामुळे माझं जरा ताकद चकल्या डाईटवर आहे ताकद संपल्या का डाईटवरची असल्यामुळे ते नारळ पाणी होतं खाली पिल नाहीस हेल्मेट बघायचं असला आम्ही वाईट गोष्टी पित नाही पूर्ण नॅचरल आम्ही काहीच पित नाही जरा काय मिक्स करा पाहिजे पाहिजे मला म्हणजे तुमचं असं आहे काय से वॉटर ड्रिंक बिअर आय एम नॉट ऑन किशोर आणि सवय नाही आम्हाला हा हो किशोर तुमच्यासोबत राहतो ना तुमची सवय लागल्या त्याला नाही बाबा नाही हा पुण्याला असतो मी टाकोडाला असतो ही दोघं एकत्र असतात यांच्यावर जरा डाऊट आहे गणेश काय करत नाही खरं गणेश मी सांगलीला कॉलेजला इथं नसते अरे एमबीए करायला गणेश पण कुठल्या एरियात गणेश एमबीए करायला सांगली बंद पडली नाही चालवत एरिया कुठला कॉलेज राहू दे एरिया कुठला विद्यापीठ भारतीय विद्यापीठ एवढं भारतीय विद्यापीठ एवढं मोठं आहे तिथं तो एमबीए करतोय मला शिक्षणाची फारशी आवड आहे फारशी आवड आहे माझं तुम्हाला मी फार करतच नाही ते आता तुम्हाला कसं वाटतं कॉलेजला एमबीए करून तसं तर मी कॉलेजला जातच नाही आणि अजून मला सिलेबस काय ते पण माहित नाही सिलेबसची राहून दे पेपर आहे ना तुमचं सब्जेक्ट काय ते मला माहित नाहीत त्यामुळं पास होईन का नाही हे देवालाच माहित नाश्ता करायला थांबले जेवलं तर कोणच नाही बघून आलं ते भेळ खाल्लेलं आता एक गाडा बघून थांबलो जेवायला सॉरी नाश्ता करायला काय सांगितले काय सांग मॅगी आणि ऑमलेट और क्या चाहिए कुछ ना हाँ भाई मैगी का क्या हो गया कॉन्ट्री दे दो मेरे पास ऑनलाइन है सॉरी
आय हॅव अ हेल्मेट. किन फकीरों के साथ ट्रिप पे आ गया रे बाबा. तू आता इथनं घरला येऊन दाखव.